वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्यात दंग असतात तेव्हा जळगावच्या दुर्गेशच्या नशिबाने त्याला जबाबदारीच्या कठोर मैदानात उतरवलं. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक संकट दारात उभं राहिलं. आईनं घराचा गाडा ओढण्यासाठी अपार कष्ट सुरू केले, पण परिस्थिती आटोक्याबाहेर होती. आपल्या माऊलीचा हा संघर्ष पाहून 7वीत शिकणाऱ्या दुर्गेशचं मन व्याकुळ झालं आणि त्याने तिथूनच ठरवलं, आता फक्त रडायचं नाही तर परिस्थितीशी लढायचं. आईला हातभार लावण्यासाठी दुर्गेशने 7वीत असतानाच एका कपड्याच्या दुकानात कामाला सुरुवात केली. वर्षभर घाम गाळून त्याने साबण, शॅम्पू आणि इतर किरकोळ वस्तूंची विक्री केली. पण त्याच्या डोक्यात फक्त नोकरी नव्हती, तर काहीतरी स्वतःचं निर्माण करण्याची स्वप्न आकार घेत होती. त्याने घरीच फालुदा प्रीमिक्स तयार करण्याचा एक छोटासा प्रयोग केला आणि ते स्थानिक दुकानदारांना स्वस्त दरात त्यांनी विकलं देखील. हा प्रयोग यशस्वी झाला आणि याच प्रयोगाने दुर्गेशला व्यवसायाची पहिली मोठी दीक्षा दिली. मोठ्या संधीच्या शोधात दुर्गेश जळगावहून नाशिकला आला. इथे त्याने चिवडा आणि भाकरवडी विकायला सुरुवात केली, पण त्याच्या मनात एक विचार सतत घोळत होता. खानदेशची ही अस्सल चव संपूर्ण भारताला का चाखता येणार नाही? याच ध्येयातून छत्रपती फूड्स अंतर्गत MH19 चिप्सवाला आणि मसालावाला या ब्रँड्सचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जिथं मुलं भविष्याचा विचार करत असतात, तिथे दुर्गेश कच्च्या मालाची खरेदी, प्रोडक्शन आणि मार्केटिंग अशा सर्व आघाड्या स्वतः सांभाळत होता. दुर्गेशचा हा प्रवास सोपा नव्हता. आठवड्यातील 4 दिवस तो JEEचे क्लासेस करायचा आणि उरलेले रात्रंदिवस तो बिझनेसवर काम करायचा. प्रिझर्वेटिव्ह नसलेले नैसर्गिक वेपर्स आणि पेरी पेरी, पाणीपुरी, काळी मिरी अशा नाविन्यपूर्ण चवी त्याने स्वतः प्रयोग करून तयार केला. आज त्याच्या कष्टाला फळ मिळालंय. सुपर फाउंडर सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्या जिद्दीची दखल घेतली गेली आहे. महिन्याला 1.5 लाख ते 4.2 लाख रुपयांपर्यंतची कमाई करणारा दुर्गेश आज हजारो तरुणांसाठी आशेचा किरण ठरलाय. दुर्गेशची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.